नक्की काय प्रकार घडला आणि काय समज दिली आपण? हे सगळं तू मेमी घरातलं भांडण चालूच असतं. ते तू मेमी घरातलं भांडण चालू असतं. पण त्याच्यात इच्छुक असतात ना खूप, मला हे पाहिजे, मला ही जागा पाहिजे, मला ती जागा पाहिजे, त्याच्यावरून त्या ठिकाणी होतं. पण हे आमच्याच नाही, बाकी सगळ्या पक्षात त्या ठिकाणी आता सुरू झालेलं आहे. आमच्या पक्षात नाही आहे. आणि म्हणून मी त्या ठिकाणी मग थोडंसं रागवलो, थांबवलं ते. त्यांना म्हटलं त्याने तर मी चाललो आता असं म्हटल्यानंतर, आणि मी उद्धव साहेबांसमोर मी काही हे का पण प्रत्यक्षात त्या ठिकाणी हे राडा थोड्या वेळासाठी होता आणि तो थांबला नंतर. आणि खरं तर पक्ष नेतृत्व जे आहे ते गद्दारांच्या विरोधात सातत्याने भूमिका पाहायला मिळते, एकनाथ शिंदे गटाच्या विरोधात. मात्र आता आपल्या बैठकीतसुद्धा आपल्यासमोर काही पदाधिकाऱ्यांनी जे एकमेकांना गद्दार आणि गद्दारांना शिक्षा करा अशा मी हे पद्धतीचे उद्धव साहेबांच्या कानावर सगळं टाकणार येतो. पण प्रत्यक्षात त्या ठिकाणी हे काही आमचे लोकसुद्धा त्या ठिकाणी स्वतःला काय समजतात माहिती आहे. अहो याच्या आधी तर मी जसं आता 5वी वेळ माझी इथे आहे, त्यावेळेस ते इतकं काही होतं की विचारू नका. आता कंट्रोल करता का, मी साहेबांना मागच्या याच्यात सांगितलं ते कंट्रोल करू लागलो. मी म्हटलं कंट्रोल करता हे जे जुने लोक आहे ना ते स्वतःला काय समजत माहीत नाही. जायचं काँग्रेसमध्ये जायचं, परत यायचं, परत तिथे यायचं, आणि मीच खूप काही काम करू शकतो, हे ते सुरुवात झाली. हे ते योग्य नाही आहे. आणि म्हणून अशा लोकांना थोडं समज दिली पाहिजे. तर मी समज ऑलरेडी माझ्या भाषणात मी दिली. कारवाई काय होईल शिस्तभंगाची? नाही, हे मोठं प्रकार आहे. हे म्हणजे हे प्रकरण जरी असलं तरी त्यांनी कारवाई तरी करावं लागलं उद्धव साहेबांसमोर. कारण अशा बैठकीमध्ये तुम्ही सांगता आणि ते परत व्हायरल 5 मिनिटात मला फोन आला पुण्यनगरमधून, नाही सॉरी इकडनं विविध माध्यमातून, TV नाही आपलं विविध माध्यमातून आलं, माध्यमातून आलं ना. अरे म्हटलं कसं काय का असं झालं? म्हटलं काहीच नाही. पण लगेच सांगायचा मुद्दा असा की हे सगळ्या गोष्टी म्हणजे कंट्रोलच करावं लागतं आजकाल. आणि कंट्रोलर म्हणून मी त्या ठिकाणी बसलो आहे. आणि मी तर तुम्हाला माहिती आहे मी मराठवाड्याचा शिवसैनिक आहे. हे काय म्हटलं सगळं करून टाकेन तुम्हाला मी म्हटलं. आणि मग ते आता शांत झाले. शांत होऊन सगळे मग खेळीमेळीचे वातावरण झाल्यानंतर पाय पडले माझे, सगळे पाय पडले माझ्या. चुकलं असं साहेब, माफ कर असे घरगुती चालू असतं काय ते. ओके.